नमस्कार, मी अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास माझ्या घरची चिकन ग्रेव्ही रेसिपी. एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला मग रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी 1 किलो चिकन घ्यायचं. चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. चिकन धुवून झाल्यावर एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा, बारीक कापून घ्यायचा. कढीपत्ता घ्यायचा. गॅसवरती कुकर ठेवायचा. कुकर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. तेल छान प्रकारे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक छोटंसं टमाटर टाकायचं, मिडियम आकाराचं बारीक कापून. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर हळदी टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकायचं. चिकनही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कुकरवरती एक ताट ठेवायचं. ताटामध्ये पाणी टाकायचं. पाणी गरम झाल्यावर ते चिकन मध्ये ओतून द्यायचं. पहिले आपण चिकन शिजवून घेणार आहोत. कुकरला झाकण लावून 2 शिट्या करून घ्यायच्या. चला आता वाटण बघा. एक खोबरं घ्यायचं, लसूण घ्यायचा, अद्रक घ्यायची, कोथिंबीर घ्यायची. मिक्सरला सर्व काही व्यवस्थित बारीक वाटण करून घ्यायचं. आता फोडणीसाठी साहित्य: 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे, बारीक कापून घ्यायचे. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे, तेही एकदम बारीक कापून घ्यायचे. गरम मसाल्यामध्ये घ्यायचं जिरं घ्यायचं, 2 लवंग घ्यायची, दालचिनी घ्यायची, विलायची घ्यायची, 2 लवंग घ्यायचं, दगडफूल घ्यायचं, तेजपत्ता घ्यायचा. चिकन आपलं शिजून झालेलं आहे, पाहू शकता. आता आपण गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झालं तेल, त्यानंतर आपण खडे मसाले टाकायचे. खडे मसाले व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आपल्याला टाकायचा. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचं, कढीपत्ता टाकायचं. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट टाकायची 1 चम्मच. तेही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. तेही व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये परतून घ्यायचे. टमाटर एकदम नरम होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. 1 मिनिट आपण झाकण ठेवूया, म्हणजे टमाटर आपले लवकर नरम होतील. बघा, टमाटर आता नरम झालेले आहे. अर्धा चमच हळदी टाकायची. घरगुती 2 चमच मसाला टाकायचा. पाव चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच धना पावडर. चिकन मसाला घ्यायचा 1 चम्मच. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शिजवलेल्या चिकन मधले 1 चमच अळणी आपण ह्याच्यामध्ये टाकून तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे. त्यामुळे आपले मसाले व्यवस्थित शिजले जातात. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत. 1 मिनिट झाकण ठेवायचं, म्हणजे मसाले छान शिजतात आणि वासही छान येतो. बघा, तेल आपलं छान प्रकारे सुटलेलं आहे मसाल्यांना, म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले आहेत. व्यवस्थित त्याला मिक्स करून हलवून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये वाटण केलेलं वाटण टाकायचं. सर्व मसाल्यांमध्ये वाटण व्यवस्थित मिक्स करायचं.
वाटण एकदम व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं. आता आपलं वाटण व्यवस्थित मिक्स झालंय, म्हणजे आपलं तेल बाजूनी सुटलंय, तर आपलं वाटण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण शिजवलेलं चिकन टाकायचं त्याच्यामध्ये आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व चिकनच्या पीसला आपले मसाले लागले पाहिजेत, अशा प्रकारे आपण मिक्स करायचं. तुम्हाला हवं असलं थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकून तुम्ही जे हवे त्याप्रमाणे ग्रेव्ही बनवू शकतात. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चम्मच गरम मसाला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आणि छान प्रकारे उकळ येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपलं चिकन तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.